हॅलो. तर आज आहे गोपाळकाला. पाहू शकता काल होती कृष्ण जन्माष्टमी, तर आज सगळ्यांनी घेतली आहे सुट्टी. तर आजचा दिवस मस्तपैकी सगळ्यांनी गोडधोड घरी जेवण बनवलं असेल आणि सुट्टी असल्यामुळे पाहूया. पुन्हा एकदा मी सगळ्यांना गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. आणि सुट्टी असल्यामुळे चिरंजीव आमच्या इथे कुठल्या कामामध्ये बिझी आहे तो आपण प्रश्न विचारूया. तर काय चाललं आहे आणि तू काय बनवत आहे सांगशील का? बापरे, पाहू शकता मंडळी, हा आहे आमचा स्टडी टेबल आणि बरंच काही ॲक्टिव्हिटी ज्या होतात ह्या स्टडी टेबलवर होत असतात. आणि ते तुम्ही पाहू शकता ही वाघनखं बनवली आहेत. अक्षरशः 2 तास का 1 तास तरी त्याची ती प्रॅक्टिस चालली होती. 1च तास लागला ना. आणि कशा प्रकारे बनवली आहेत वाघनखं. अरे बापरे, नाजूकपणाने घाला ना तर ते फाटेल. नाजूकपणाने घालायला पाहिजे. हा ते पेपराचं आहे ना. अच्छा अच्छा, म्हणजे पहा इथे 2-2 पेपर जॉईन करून अशा प्रकारे ही वाघनखं बनवली आहेत. अच्छा, ही वाघनखं तू कुठे बघितली आणि तुला कसं सुचलं की ही वाघनखं बनवायची आहेत? म्युझियममध्ये. कुठल्या म्युझियममध्ये बघितली तू? तसं तर आपण म्युझियममध्ये गेलो नाही, पण एकदा बातमीमध्ये दाखवलेलं ना. तो एक म्युझियम होता जिकडे अशी वाघनखं मी बघितलेली. अच्छा. एका नदीने काय केलं, बनवून गेली कधी सुट्टी पडली तर म्हणून. अच्छा, न्यूजमध्ये पाहिलेली वाघनखं. अच्छा, पाहिलं मंडळी, मुलांचं किती निरीक्षण असतं. मध्यंतरी जी वाघनखं इंग्लंडवरून का कुठून आलेली ते न्यूज त्यांनी पाहिलेली आणि तेच डोक्यात ठेवून त्यांनी ही वाघनखं बनवलेत. वा 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 वा. चला आता आम्ही घालून बघतो आहे वाघनखं. नाजूकपणाने घालते. हो हो हो, नाजूकपणाने. या, कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा गोपाळकाल्याच्या तू पण शुभेच्छा दे. गोपाळकाल्यांच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अच्छा, मग आज काही दहीहंडी बघायला जाणार का? दहीहंडी आता ते मला माहित नाही. मी थॉट करून सांगेल. अच्छा अच्छा, थॉट करून सांगणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आमची ही वाघनखं झाली आहेत. अभ्यास झाला. इथे आमच्या घरी आज आहे पुन्हा एकदा तांदळाची खीर बनवणार आहे गोडधोड. तर पाहूया, वेळ नाही आहे तर नक्कीच. आणि बाहेरचं वातावरण पाहू शकता, लख्ख ऊन पडलेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे. तर मंडळी, गोपाळकाल्याच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. आणि नेहमीप्रमाणे पाहू शकता दारात आमच्या स्वस्तिक काढलेला आहे. आणि तुम्हाला आमच्या दारामध्ये कशी तुळस फुलली आहे ते दाखवणार आहे. तर पाहू शकता सुंदर अशी तुळस फुललेली आहे पावसामध्ये. आणि छानपैकी असं त्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात त्या तुळशीच्या बियांना? मंजुळा का काहीतरी म्हणतात ना, त्या आलेल्या आहेत. आणि खूप पाऊस पडून झाल्यानंतर आता छान अशी सूर्याची किरणं पडली आहेत त्याच्यावर. पाहू शकता मंडळी, बहरली आहे आमच्या दारातली तुळस. आणि इथे एक छोटंसं रोपटं आलेलं आहे दुसऱ्या कुंडीमध्ये. तर हे पण अजून मोठं होणार आहे. तर मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा. चला बाय.